पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळमध्ये महिला दिनं ही सभा जी आहे ती फार महत्त्वाची समजली जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी आहेत। ताई, आज मोदींची सभा यवतमाळमध्ये होत आहे, मोठा मेळावा होत आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने किती महत्त्वाची? मला असं वाटतं की दरवेळेला म्हणजे 14, 19 आणि आता आज रोजी मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला ते या ठिकाणी आले त्या वेळेला शुभ संकेतच या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी असं म्हणेल की हा महिलांचा जो मेळावा आहे या महिलांच्या मेळाव्यासाठी आदरणीय मोदी साहेब येत आहेत आणि महिलांना त्या ठिकाणी संबोधित सुद्धा करणार आहे। हा आमच्या महिलांसाठी महत्त्वाचा मेळावा आहे। हा या ठिकाणच्या यवतमाळकर जनतेच्या रेल्वेच्या सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा दौरा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे विविध विकासाचे कामं आहेत त्याही संदर्भामध्ये हा महत्त्वाचा साहेबांचा दौरा आहे आणि मला असं वाटतं की महिलांना ज्या पद्धतीने साहेबांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे काही आरक्षण त्यावेळेला आम्ही मंजूर करून घेतलं आहे ते महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा सगळा इव्हेंटच महिलांचा आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकसभा निवडणुका तर आहेतच, त्या होतीलच, परंतु हा महत्त्वाचा विषय आहे की यवतमाळकरांसाठी रेल्वे आणि महिलांचा हा मेळावा आहे। काय नेमकं पायगुण यवतमाळ संदर्भाचा आहे? 2014, 19 आणि आता 24 लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी सभा घेतात। नाही बघा, यवतमाळकरांचा पायगुणचा तर आहेच, पण त्यांचा पायगुण हा देशासाठीच चांगला आहे। त्याच्यामुळे देशातला एक जिल्हा म्हणून यवतमाळकरांसाठी प्रत्येक वेळेला असा पायगुण साहेबांचा चांगला राहिला। साहेब इथे चाय के चर्चावरती आले दाबडीला, त्यानंतर साहेब PM झालेत। PM झाल्यानंतर आदरणीय प्रधानमंत्रीजींनी आपला जो काही रेल्वे मार्ग आहे तो त्यांच्या पोर्टलवर घेतला। बेंबळा प्रकल्पसुद्धा आज PM पोर्टलवरती आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच होत आहेत आणि आले म्हणजे त्या माध्यमातून चांगल्याच गोष्टी होतील हे निश्चितच आहे। ताई, एक जर पाहिलं आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या जाहिरी वर्तमानपत्रात दिसल्या, त्यामध्ये महायुतीची एक जाहिरात दिसली, त्यामध्ये तुमचा फोटो जो आहे तो वगळण्यात आला। कुठेतरी महायुतीतूनच तुमच्या उमेदवारीला विरोध होतोय? नाही, माझ्या उमेदवारीला आजचा विषय नाही आहे की माझ्या उमेदवाराला विरोध होतोय म्हणून। प्रत्येक वेळेला माझ्या उमेदवारीला लोकांनी विरोध केला, पण प्रत्येक वेळेला माझंच रेकॉर्ड मी तोडलेला आहे। मी ज्या मताने आले त्यापेक्षा पुढच्या वेळेला जास्त मताने आले, त्याच्यामुळे मला त्या फोटोमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे। मला मोदी साहेब येणार आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे। लाखो महिलांसमोर आज आदरणीय मोदी साहेब बोलणार आहेत त्यामध्ये इंटरेस्ट आहे। माझ्या यवतमाळकर जनतेला आज रेल्वेची हिरवी झेंडी मिळते आहे त्यामध्ये मला इंटरेस्ट आहे आणि म्हणून मी त्या गोष्टीला काही फार महत्त्व देत नाही। संजय राठोडांनी सांगितलं की लोकसभा उमेदवारीच्या संदर्भानं मला जर पक्षाने आदेश केला तर मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे म्हणून। पहिली गोष्ट तर आम्ही 13 खासदार ज्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेलाच आम्हा सगळ्यांना आश्वासित केलं होतं की या ठिकाणी तुम्हाला आम्ही कायम ठेवूया, पहिली गोष्ट। त्याच्यामुळे माझी उमेदवारीच्या व्यतिरिक्त अशी उमेदवारी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण माझा क्लेम आहे, माझा दावा आहे। मी लगातार 5 वेळेला निवडून आलेली आहे, महाराष्ट्रातली पहिली महिला आहे की मी कंटिन्युअसली निवडून येते, त्याच्यामुळे माझा दावा तर आहेच आणि म्हणून मी नेहमी म्हणते मेरी झांसी नाही दूंगी। कोणाला म्हणण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। अर्थात त्यांनी त्यांचं मत व्यक्त करणं ह्या त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, परंतु पक्षाकडे ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांना कमिटमेंट झालेली आहे ती कमिटमेंट आहे आणि काल पण खासदारांची एक बैठक जेव्हा झाली त्यामध्ये पण खासदारांनी सगळ्यांनी एका सुरांनी सांगितलं आदरणीय शिंदे साहेबांना की ह्या ज्या काही 22 सीटा मागच्या वेळेला शिवसेना लढली होती आणि शिवसेना म्हणून आता शिंदे साहेब प्रमुख आहेत आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि म्हणून 22 सीटा ज्या लढल्या होत्या त्याच्यावरती सगळ्यांनी सांगितलं की आपला क्लेम असायला पाहिजे। त्याच्यामुळे मला वाटत नाही कुठल्याही उमेदवारीचा काही फार मोठा इश्यू या ठिकाणी आहे म्हणून। भाजप सुद्धा या मतदारसंघामध्ये चाचपणी करताय, पूर्ण तयारी करताय, संघटन बांधणी करताय। कसं आहे, सगळेच पक्ष आपापली चाचपणी करतच असतात, हे निवडणुकीमध्ये आपण बघतो आहे, परंतु ही मागच्या काळामध्ये पण चर्चा होती, पण मला असं वाटतच नाही की या ठिकाणी काही असं वेगळं काही होईल। मी ज्या पद्धतीने या ठिकाणी काम करते आहे त्या पद्धतीने या ठिकाणी निश्चित चांगलाच रिझल्ट या ठिकाणी येणार आहे। आजच्या या संपूर्ण सभेमध्ये काय नेमक्या नव्या घोषणा होण्याची शक्यता आहे? महिलांसाठी काय वेगळं योजना मोदी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्याची शक्यता आहे? बघा, खऱ्या अर्थाने या बजेटमध्ये महिलांसाठीचाच बजेट मला असं वाटतं होता,
कारण महिला लखपती दीदी ही 3 करोडपर्यंत त्या ठिकाणी वाढवल्या जाणार आहे ही घोषणा झाली. अंगणवाडी सेविकेचा उल्लेख झाला, आशा वर्करचा उल्लेख झाला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी सुद्धा मोदी साहेब चांगल्याच घोषणा महिलांसाठी करतील आणि महिलांवर ते आदरणीय मोदी साहेबांचं विशेष लक्ष आहे. आम्ही सगळ्या ज्या काही महाराष्ट्रामधल्या नाही तर भारतातल्या भगिनी आहोत, त्यांच्या बहिणी आहोत आणि ते आमचे पितृतुल्य बंधू आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्यांच्याकडनं एक चांगलीच अपेक्षा आहे आणि महिलांसाठी याही नंतर मोठ्या घोषणा होतच राहतील अशी अपेक्षासुद्धा मी या निमित्ताने करते. या होत्या खासदार भावना गवडी. कॅमेरामन हर्षरसह विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.